खरात संदर्भातली भोंदू खरातचा ताबा आता लवकरच ईडी घेणार आहे। भोंदू खरातच्या अडचणींमध्ये त्यामुळे वाढच होतीये। 18 मे रोजी खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर आता भोंदू खरातचा लवकरच ईडी ताबा घेणार आहे, या संदर्भातली माहिती समोर येते। खरातच्या अडचणींमध्ये त्यामुळे दिवसेंदिवस वाढच होताना बघायला मिळते। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सचिन, तपासामध्ये कशी पावलं टाकली जातात आता? सचिन, अश्विन, सध्या अशोक खरात हा न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याच्याभोवती आता ईडीचा फास आवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण आता लवकरच ईडी अशोक खरातचा ताबा घेणार आहे। 18 मार्चला अशोक खरातला अटक करून त्याला पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश यावेळेला मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने दिलेले आहेत। विशेष म्हणजे त्याला हजर करता मुबलक असा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येण्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे, कोर्टाने म्हटलेलं आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, त्याच विरोधात ईडीने देखील त्याच्यावरती एक मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच प्रकरणी आता त्याला अटक करून 18 मेला कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश पीएमएलए कोर्टाने दिलेले आहेत। अश्विन, धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीबद्दल। क्रिकेटर सचिन तेंडुलकरने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। एका दुर्गम भागातून प्रवास करत असताना रस्त्यावर लहान मुलांनी तयार